समर्थ सगळ्यांना. तर चला आज आणखीन एक नवीन तुमच्यासाठी आयडिया घेऊन आलेला आहे. तर भरपूर असे आपल्याकडे काय असतात, छोटे छोटे असे तुकडे असतात. तर एक व्हिडिओ मी तसाच हे केलेला आहे, तुकड्यापासूनच काहीतरी नवीन क्राफ्ट आणि डेकोरेशनचं असं बनवावं. तर आताही पण सेम तेच आहे. तर चला हे कसं बनवायचं तर बघूया आपण. तर इथं काय केलेलं आहे, मी कॅनव्हास पेपर चिकटवून घेतलेला आहे, जो कलर आपण चॉईस केलेला आहे तो. आणि कलर मी मल्टी कलर घेतलेले आहेत. भरपूर आपल्याकडं तुकडे असतात, आपण खणामध्ये केलं तरी सुद्धा चालते किंवा सिंगल कलरमध्ये. परंतु इथं मी मल्टी कलर घेतलेला आहे. मल्टी कलरमध्ये कटिंग करून घेऊन मी असं कॅनव्हास पेपर वगैरे आणि अस्तर वगैरे त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि वरती लावायला त्याला पट्टी. तर इथं काय करायचं आहे, तर चिकटवून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, मशीनवरती शिवून घ्यायचं आहे. तर आता हा मी पेपरचं पॅटर्न काढलेला आहे आणि हा 4.5 बाय 5 इंचाचा आहे. आणि हा असा आपण पिन लावून शिलाई केली तरीसुद्धा चालेल, सोपी पद्धत आहे. आणि जर एखादा जमत नसेल तर तुम्ही प्रत्येक कपड्यावरती मग लाईन आउट करा आणि मग नंतरनं शिवा, म्हणजे बरोबर त्याचे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित निघतील. मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी काय करत आहे, मी त्याच्यावरती पिन लावत आहे आणि शिवत आहे, त्यामुळे कॉर्नर व्यवस्थित निघतात माझे. तर तुमचे टिकत असेल तर प्रत्येक पीसवर तुम्ही लाईन आउट करून घ्या पेनाने आणि मग किंवा खडूने आणि मग शिवा. इथं मी काय करत आहे, कॉर्नर कटिंग करत आहे का, तर कॉर्नर आपले व्यवस्थित उलटे झाले पाहिजेत आणि कामाला फिनिशिंग दिसलं पाहिजे, त्याशिवाय ते चांगलं दिसत नाही. म्हणून मी कॉर्नर कटिंग करून याला व्यवस्थित करून घेत आहे. अशा पद्धतीने आपण सगळे पीस तयार करून घ्यायचे आहेत. तर सोपी पद्धत असते की आपण थोडंसं फिनिशिंग आपण शिकायचं असतं, त्यामुळे थोडंसं शॉर्टकटमध्ये घुसायचं नाही आहे. ज्यावेळेला प्रॅक्टिस असेल त्यावेळेला शॉर्टकटमध्ये घुसला असं तरीसुद्धा चालेल. जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही शॉर्टकटमध्ये जाऊ नका, त्यामुळे तुमचं फिनिशिंग खराब होऊ शकतं. तर अशा पद्धतीने सगळे तयार करून घ्यायचे आहेत आणि याला काय करायचं, रिपीट आणि आपण प्रेस करून घ्यायचे आहे. तर इथं मी काय केलेलं आहे, तर मी इथं सगळे तुकडे आता मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने मी इथं शिवून घेणार आहे. तुमच्या लक्षात आला असेल का बघा, नसेल तर मी इथं दुसरा पीस आणि तुम्हाला मी इथं टाचणी लावून शिवून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळेच पीस तयार करून घ्यायचे आहेत आणि प्रेस करून सगळे तयार करून घ्यायचे आहेत का, तर खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, तुम्हाला इथं 2च पीस तयार करून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं हे पीस तयार करायचे आहेत. पाहू शकता किती छान असे कॉर्नर निघतात. तर अशा पद्धतीने सगळे कॉर्नर मी त्यात काढून व्यवस्थित त्याला मी प्रेस करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असे फिनिशिंग दिसत आहे आणि कॉर्नर वगैरे व्यवस्थित निघालेलं आहे. तर अशा पद्धतीने फिनिशिंगनं काम करायचं आहे. तर आता आपल्या हे साईडला ठेवूया आपण आणि आता आपण काय करूया, वरती दाराची पट्टी तयार करून घेऊया. तर इथं पट्टी तुमच्या दाराची लांबी काय असेल ते आणि उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेतली तरी चालेल. तर मी इथं उंची तयार 3.5 ठेवणार आहे आणि लांबी माझी आहे 4 फूट आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 पट्ट्या घ्यायच्यात, मेन कापड आणि अस्तर. तर आपण काय करायचं, आधी आपल्याला थोडंसं अर्धा इंच फोल्ड करून आपण काय करायचं आहे, कपडा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि अस्तरला पण करायचे आहे आणि मेन कपड्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपली जी पुढली स्टेप आहे ती आपल्याला इझिली अगदी व्यवस्थित सोपी जाईल, अगदी व्यवस्थित अगदी पडदिशी होऊन जाईल. त्यासाठी आपण काय करायचं आहे, टिपा मारून घ्यायच्यात. नाही टिपा मारल्या तरीसुद्धा चालेल, परंतु ज्यावेळेला तुम्ही पाकळ्या लावशीला त्यावेळेला तुम्हाला तिथं अडचण होऊन जाईल. तर त्याच्यासाठी आधी आता तुम्ही टिपा मारून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला एक साईड फोल्ड करायचे अर्धा इंचानं, अस्तर आणि मेन कपडा, आणि पुन्हा नंतरनं अस्तर आणि मेन कपडा आहे तो शिलाई केलेला त्याच्या विरुद्ध बाजूनं आपण काय करायचे, तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजू आडव्या आणि एक उभी बाजू अशा पद्धतीने आपण इथं बरोबर शिवून घ्यायचं आहे. आपलं माप जे आहे त्या मापाच्या हिशोबाने आपण इथं आता शिलाई चालू करायची आहे. आणि ज्या साईडला आपण कपडा अर्धा इंच फोल्ड केला होता त्या साईडला आपण त्या तयार केलेल्या पाकळ्या लावणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे इथं आता शिवून घ्यायचं आहे. आणि जे राहिलेला कपडा आहे तो कात्रीने आपण इथं उडवून टाकायचा आहे, जेणेकरून जो एक्स्ट्राचा जो आहे तो, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण काळजी घ्यायची की आपल्याला फिनिशिंग कामामध्ये द्यायचं असेल तर इस्त्री आणि एक्स्ट्राचा कपडा जो कटिंग करून टाकायचा आहे तो कधीही ठेवायचा नाही, म्हणजे त्याच्यामुळं कामामध्ये आपलं फिनिशिंग येतं. तर इथं दोन्ही कॉर्नर आपण व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत, का तर कॉर्नर निघणं खूप महत्त्वाचं असतं. का तर ते मेन चौकटीवर ज्यावेळेला आपल्याला आपण लावू त्यावेळेला दिसायला छान दिसतं, लांबून ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला किंवा जवळून बघितलं तरीसुद्धा. त्यामुळे कॉर्नर निघणं खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण कॉर्नर काढून घ्यायचा आहे आणि पट्टी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि इस्त्री करून घ्यायची आहे.
तर आता इथे मी इस्त्री करून घेतलेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाकळ्या लावायच्या आहेत. तर पाकळ्या लावताना काय करायचं, मला कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी त्याच्यावरती नंबरसुद्धा टाकणार आहे. आणि आपण इथं काय करायचं, लेससुद्धा तुम्ही विदाऊट लेससुद्धा तुम्ही लावू शकता, खूप छान दिसतं. परंतु इथं मला थोडंसं लेस लावायचं आहे. तर लेस लावताना तुम्ही आतल्या साईडला करा किंवा बाहेरल्या साईडला करा, कोणत्याही साईडला करा. तर लेस लावताना थोडंसं डोकं चालवा, लेस कोणत्या प्रकारचे आहे त्याच्यावरती लेस कशी लावायची डिपेंड राहतं. इथं माझी लेस आहे समोसा लेस, त्यामुळे मी काय करणार आहे, ही दोन्ही साईडला लावले तर चालते, बाहेरल्या साईडला काढून तोंड लावलं तरी सुद्धा चालेल किंवा आतल्या साईडला. तर मी काय करणार आहे, बाहेरच्या साईडला लावणार आहे. परंतु बाहेरच्या साईडला लावताना पूर्णपणे बाहेर लावणार नाही, कपड्यावरती बाहेरच्या साईडला तोंड करून लावणार आहे. त्याच्यामुळे दिसायला छान आणि फिनिशिंग दिसेल. तुम्हाला शेवटला लक्षात येईल की मी लेस कशी लावलेली आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जाईल की फिनिशिंग कसं द्यायचं असतं आणि कसं लेसवर शेवटी डिपेंड असतं की लेस कशी लावायची. तर इथं मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवत आहे की बाबा की कसं लेस लावलेले आहे. तुम्हाला नाही दिसली तर शेवटला लक्षात येईल तुमच्या की कशी लावलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं, सगळ्या लावून घ्यायच्यात आणि थोडंसं आपल्याला कॉर्नर वगैरे लेसचे व्यवस्थित काढायचे आहेत. का तर आपण कॉर्नर व्यवस्थित नाही काढले तर आपण जी डिझाईन केलेली आहे ती चांगली दिसणार नाही. त्यामुळे तर तुम्ही सुईच्या मदतीनं लेसला व्यवस्थित पकडून तुम्ही कॉर्नर व्यवस्थित काढून घ्या, का तर कॉर्नर महत्त्वाचा आहे तोरणामध्ये. तर अशा पद्धतीने इथं तुम्ही पाहू शकता, इथं मी लेस लावलेली आहे. तर मी कपडा थोडासा शिल्लक राखून लेस लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल इथं. म्हणजे कपड्याचाही थोडासा रेड कलर त्याच्यामध्ये समोसा लेसमध्ये दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कॉर्नर महत्त्वाचे आहेत, मी वारंवार सांगत आहे, कॉर्नर व्यवस्थित काढा. जर तुम्ही कॉर्नर चुकवलं तर तुमचं तोरणाचं फिनिशिंग अजिबात दिसणार नाही. तर का तर पाकळ्या भरपूर असतात, सगळ्या पाकळ्यांचे कॉर्नर व्यवस्थित निघालेत तर ते व्यवस्थित एक लाईनमध्ये दिसेल, नाहीतर एक खाली एक वरती अशा पद्धतीने दिसून जाईल. म्हणून कॉर्नर महत्त्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या व्यवस्थित सेट करून लावून घ्यायच्या आहेत. आणि पूर्ण पाकळ्या मी तुम्हाला इथं दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर त्याच्यासाठी मी इथं तुम्हाला 2 पाकळ्या लावून दाखवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या काय करायच्या आहेत, लावून घ्यायच्या आहेत लेसनं. आणि आपण नंतर शेवट त्याला आपण पॅक करून घ्यायचे आहे पट्टीमध्ये. तर याच्यामध्ये आपण स्टिकर आहेत, DTFचे स्टिकर आहेत, ते भरपूर ठिकाणी मला पण अवेलेबल लवकर झाले नाही, त्यामुळे व्हिडिओ खूप लेट पडत आहे. तर माझं तोरण तयार झाल्यानंतर मला खूप दिवसांनी मला ते DTFचे स्टिकर मिळाले. तरीसुद्धा ते पुढं आहे, तुम्हाला जर कोणाला हवे असतील तर तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता, माझ्याकडं मागवू शकता, कमेंट करायचे आहेत DTF स्टिकर म्हणून. तर आता इथं मी सगळे तयार करून घेतलेले आहेत फिनिशिंग अशा पद्धतीनं. आणि आपण इथं काय करायचं, खुणा करून घेऊ शकता किंवा तुम्हाला अंदाज असेल तर अंदाजाने तुम्ही लावून घ्या, नाहीतर तुम्ही खुणा करून घेऊ शकता पट्टीवरती. आपल्याला किती पाकळ्या लावायच्या तर कुठं कुठं लावायच्या तर, आणि टाचणीनं सुद्धा फिटिंग करून घेऊ शकता. मला आहे प्रॅक्टिस त्यामुळे मी डायरेक्ट लावत आहे, नाहीतर तुम्ही काय करा, टाचणीनं प्रत्येक पाकळी फिटिंग करून घ्या, व्यवस्थित सेट करून घ्या आणि नंतर मशीनवरती शिलाईचं काम करा. म्हणजे सगळ्या पाकळ्या तुमच्या अगदी व्यवस्थित सेट होतील, सेम अंतरावर, अंतर कमी जास्त होणार नाही, ह्याची काळजी घ्या, नाहीतर ते दिसायला अजिबात चांगलं दिसणार नाही. तर अशा पद्धतीने आपण इथं पाकळ्या शिवून घ्यायच्यात. मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की अर्धा इंच कपडा जो फोल्डिंग करायचा तो कशासाठी, तर ह्याच्यासाठी की दोन्ही पाकळ्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत अस्तरच्या मेन कपड्याच्या. त्यामुळे आपल्याला शिलाईला एकदम सोपं जावं याच्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे की आधी कपड्याला शिलाई मारून घ्या. लेस असेल तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त अस्तरला तुम्ही मग शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल. तर इथं माझा कपडा आहे, दोन्ही वरचा जो आहे तो कुई कपडा आहे आणि अस्तर आहे तो पण कपडा आहे, त्यामुळे मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे. आणि इथं समोसा लेस आहे ती कुठंतरी अशी वरती वगैरे इकडे तिकडे येऊ शकते, म्हणून मी टाचणीनं तिला व्यवस्थित अगदी पाकळ्या मशीन खाली कपड्याखाली व्यवस्थित सापडतात का नाही सापडतात बघून व्यवस्थित आपण फिटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण या सगळ्या पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत. अदरवाईज तुम्हाला अजूनही लेसचं काम करायचं असेल तर करू शकता, तुम्ही साईडला पट्टी आहे त्या पट्टीवरती पूर्णपणे पट्टीला लेस लावू शकता. शेवटी तुमची चॉईस आहे, तुम्ही लावायचं का नाही लावायचं ते तुमच्या चॉईसवरती आहे. जेवढं आपण डिझाईन करू तेवढं ते छान दिसेल. तर आता इथं मी पाकळ्या लावून सुद्धा मी वरती लेस लावणार आहे, त्यामुळे जरासं आमची चौकट आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळे ते दिसायला छान सुंदर दिसेल. ज्यावेळेला जरासं जास्त काम होईल त्यावेळेला, म्हणून मी त्याच्यावरती आता मी लेस आहे ती साईडला लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने साईडला आपण इथं लेस लावताना पण लेसचं तोंड कुठल्या साईडला करायचं आहे मगाशी सांगितलेलं तुम्हाला इथे दिसत असेल. तर मी पट्टीला सुद्धा मी पूर्णपणे बाहेर काढत आहे. मगाशी पाकळ्यांना काढली ती मी आतल्या साईडला ठेवून बाहेर काढलं, परंतु आता पूर्णपणे मी बाहेर काढत आहे लेस, तुम्हाला दिसत असेल.
पट्टीच्या बाहेर त्याचे कॉर्नर दिसत आहे. तर अशा पद्धतीने सगळी इथं लेस लावून घ्यायची आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे. व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही. सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि अजूनही याच्यावर DTFचे स्टिकर कसे लावायचे, काय लावायचे तुम्हाला मी पुढे दाखवते. का तर DTFचे स्टिकर लावताना खूप थोडासा प्रॉब्लेम येतो माझा. आता हे सगळे कपडे आहे ते एका कपड्याच्या ह्याच्यामध्ये नाहीत, वेगवेगळ्या कपड्याचा वेगवेगळा रेशो आहे. का तर प्रत्येक सिल्क आहे, त्याच्यामध्ये देवी सिल्क आहे, असं प्रत्येक वेगवेगळ्या सिल्कमध्ये कपडा आहे. तर तिथं थोडासा प्रॉब्लेम येतो. तर त्यावेळेला DTFची स्टिकर कशी लावायची ते तुम्हाला मी पुढे दाखवत आहे. का तर DTFचे स्टिकर अगदी एकदमच जास्तच पॉलिस्टर असेल तर त्याच्यावरती एक वेळेला चिकटलं जात नाही. तर त्यावेळेला ते असं बबल आल्यागत होतं. तर त्यावेळेला काय करायचं, भ्यायचं नाही. स्टिकर ऑटोमॅटिकली असं पूर्णपणे सगळं काढायचं नाही आहे. थोडंसं थोडं करून स्टिकर काढून बघायचं आहे, जेणेकरून आपल्याला लागते का हे तुम्हाला मी आता पुढं दाखवत आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करता पूर्णपणे पहा. DTFचे स्टिकर पण कसे लावायचे तर इथं तुम्हाला मी दाखवत आहे. तर इथं मी माझी पूर्ण लेस लावून झालेली आहे. तर लेस लावून झाल्यानंतर आपल्याला जिथं आपल्याला चौकटीला अडकवायचं आहे तिथं ते काय करायचं आहे, अडकवून घ्यायचं. तर आपण इथं खाली घंटा वगैरे काय तुम्हाला लावायचे असेल तर लावू शकता. तर इथं आता मी काय करते, लेस आहे, लेसच मी काय करत आहे, अडकवण्यासाठी मी 2 कटिंग तुकडे घेत आहे. छोटे छोटे 2 कॉर्नरला 2 लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं दोन्ही कॉर्नरला मी इथं लावून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रिटर्न सांगितलेले आहे. आणि अजून माझं यूट्यूबवरती शॉर्ट आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बक्षीस जिंकण्याची योग्य संधी आहे ते हे केलेलं आहे. तर तोही शॉर्ट तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं आता इथं दोन्ही लावून झालेले आहेत. तर चला आता आपलं हे लावून झालेलं आहे. तर आता आपण याला घंटी आणि DTFची स्टिकर लावून घ्यायचे. तर पाहू शकता किती छान फिनिशिंग पाठीमागून पुढून आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तोरण बनवायचं आहे. तर आता DTFची स्टिकर आहे तुम्ही पाहू शकता. इथं आता काय करायचं आहे, आपल्याला DTFचे स्टिकर अगदी प्लेन आधी इस्त्री फिरवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावरती स्टिकर ठेवायचं आहे. आणि अगदी हळूवारपणे सुरुवातीला करायचं, सेट करायचं आहे आणि मग अशी इस्त्री फिरवून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित अशी इस्त्री फिरवायची आहे. आणि लगेच इस्त्री फिरवल्या त्याच्यावरती जे स्टिकर प्लॅस्टिकचं कवर आहे तो लगेच काढायचा नाही. तोपर्यंत आपण दुसरं स्टिकर आहे ते चिकटवून घ्यायचं. किंवा तुमचं दुसरं स्टिकर लावायचं जर नसेल तर तुम्ही थोडा वेळ थांबा, म्हणजे ते कपड्यावरती अगदी व्यवस्थित सेट होईल. आणि थोडंसं थंड झालं की मग ते स्टिकर काढा, म्हणजे ते कपड्यावरती व्यवस्थित चिकटलं जाईल. किंवा का होतं एक वेळेला चिकटलं सुद्धा जात नाही. तर आपण अगदी थोडंसं सुरुवातीला एकदम पडदिशी त्याला ओढायचं नाही, हळूवारपणे त्याला थोडंसं आपण उचलून बघायचं की बाबा चिकटले का, निघते का व्यवस्थित. आणि जर निघत असेल तरच आपण व्यवस्थित हळूवारपणे सगळं ओढायचं आहे. जर निघत नसेल तर आहे तसंच आपण रिटर्न ठेवायचं आहे आणि इस्त्री फिरवायची आहे. इथं पाहू शकता तुम्ही, इथं थोडंसं माझं निघत आहे, उचकटल्यागत झालेलं आहे. तर आपण इथं काय करायचं, नवीन रिटर्न इस्त्री फिरवायची आहे. आणि इस्त्री फिरवून पुन्हा नंतर थोडा वेळ थांबायचा आहे. आणि मग पुन्हा नंतर ते स्टिकर काढायचं आहे, जेणेकरून ते स्टिकर अगदी व्यवस्थित जाम बसून जाईल. आणि इस्त्री पण एकदम जास्त हाय टेम्परेचरला करायचे नाही आहे, नाहीतर काय होईल, आपलं तोरणाचा जो कपडा आहे तो खराब होऊन जाईल. तर पाहू शकता रिटर्न मी इस्त्री फिरवलेली आहे आणि पुन्हा हळूवारपणे हे काढलेलं आहे. तर अगदी छान पद्धतीनं स्टिकर चिकटलेलं. तर अशा पद्धतीने हे सगळे स्टिकर चिकटवून घ्यायचे आहे. आणि नंतर त्याला खाली घंटा, तुम्हाला गोंडे वगैरे काय तुम्हाला आवडतात ते लावून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनं तोरण तयार होतं. आणि घरच्या घरी तुम्ही तोरण बनवू शकता अगदी छोट्या छोट्या तुकड्यातून. किंवा तुम्ही व्यवसाय म्हणून सुद्धा करू शकता. डायरेक्ट तुम्ही कपडा विकत आणण्याची सुद्धा काही गरज नाही. तुम्ही टेलरिंगच्या शॉपमध्ये कुठेही गेला तर तुम्हाला असे कलरफुल तुकडे भरपूर भेटतात. आणि असे तुकडे तुम्हाला उपयोगाला तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन बनवून तुम्ही असा व्यवसाय करू शकता. ह्याच्यामध्ये जास्त पैसा जास्त गुंतवायची काहीही गरज नाही. अगदी कमी पैशापासून सुरुवात होते. ज्यावेळी तुमच्या व्यवसायाचा जम बसेल त्यावेळेला तुम्ही कपडा विकत आणून केला असं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने स्टिकर हे सगळे लावून घेतलेले आहे तिथं. तर पाहू शकता किती छान सुंदर असे तोरण तयार झालेलं आहे. आणि तोरण आवडल्यास नक्की कमेंट करून सांगायचं आहे तोरण कसं वाटलं, काय वाटलं. आता इथं आपलं DTFची स्टिकर लावून झालेले आहे. तर खाली आपण इथं खाली घंटा लावून घ्यायचे आहेत. घंटा लावून त्याच्या खाली आपण गोंडे लावून घ्यायचे आहेत. तर घंटा लावताना आपण दोरा इकडं तिकडे जास्त दिसू नये, फिनिशिंग छान दिसावं. तर ह्याच्यासाठी मी दाखवलेलं आहे ह्या पद्धतीनंच तुम्ही गाठी मारा, म्हणजे फिनिशिंग दिसेल. का तर कसं होईल, दोरा जर जास्त बाहेर दिसला तर ते फिनिशिंग दिसणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही घंटा लावली तर तुमचा दोरा दिसणार नाही आणि फिनिशिंग छान दिसेल आणि तोरणही उठावदार दिसून जाईल.
तर अशा पद्धतीने ही घंटा पण तुम्ही लावून घ्यायची आहे. आणि याच्याखाली आपण घंटा लावून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये गोंडे पण लावायचे. नाही गोंडे लावलेत तरीसुद्धा चालेल, लावलेत तरीसुद्धा चालेल, परंतु मी इथं गोंडे लावणार आहे. तर इथं गोंडे कसे लावायचे, घंटा पूर्णपणे पॅक आहे तर ग्लूगननं लावा, किंवा तुमच्याकडं आता बाजारामध्ये फॅब्रिकचे भरपूर ग्लू अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही ग्लू तुम्ही वापरला असाल तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने याच्यामध्ये गोंडे बसवायचे. ते निघून पडत नाही, ते पूर्णपणे वॉशेबल आहे. मी ग्लूगननं इथं लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने इथं मी सगळे गोंडे लावून घेतलेले आहेत. तर तोरण आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. कमेंट करून नक्की सांगायचं आहे की तोरण कसं वाटलं. तर चला, धन्यवाद.